पण झालेला आहे आता, पण तरीही घरचे किंवा जे जवळचे व्यक्ती आहेत ते मला म्हणते, नाहीतर मग स्वतःला कमी लेखणं, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं, मुलांचं असं काही ताटात उष्ट असलं तेच खाऊन घेणं. कधी असं आपण स्ट्रिक्टली स्वतःला फॉलो केलं का, की योगा करतो, मॉर्निंग वॉकला जातो? नाही, मी म्हणतो माझे 4 कामं होतील. पटतंय ना? खूप दुःख होतं जेव्हा जवळचं कोणतरी आपल्याला म्हणते की तू करतेस काय, आणि जेव्हा कोणी किंमत देत नाही घरात तेव्हा तर फारच दुःख होतं. तर मी आज तुम्हाला काही अशा महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगणार आहेत, आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो का बनवत आहे तेही सांगते. तर मला आत्ता 2-3 दिवसा अगोदर कमेंट दिसल्या मला 4-5 की ताई आम्ही खूप अभ्यास करत होतो आणि माझा पेपर पण झालेला आहे आता, पण तरीही घरचे किंवा जे जवळचे व्यक्ती आहेत ते मला म्हणतात की तुझा पेपरच निघणार नाही, तू काय केलंस, तू तर काहीच करू शकत नाही, तू अभ्यास करते नुसते पेपरच देते. तिला खूप हर्ट झालं त्या गोष्टीचं, आणि तिचं हे पण म्हणणं आहे त्या ताईचं. आता मी ती कमेंट दाखवू शकली असती पण प्रायव्हसी असते, सॉरी म्हणून मी ती कमेंट दाखवत नाही आहे. पण त्या ताईचं जे म्हणणं आहे ते मी तुम्हाला सांगते. तर ताईचं असं म्हणणं आहे की मला घरात महत्त्वच दिल्या जात नाही, व्हॅल्यूच नाही आहे माझी. तर ताई मी काय करू? तर म्हटलं आता कमेंटमध्ये ताईला उत्तर कसं द्यावं म्हणून एक स्पेशल व्हिडिओ बनवला, कारण त्या ताईसारखे अजून भरपूर ताई असतील, भरपूर म्हणजे अशा भरपूर सगळ्यांच्याच बहुतांश सगळ्यांच्याच जीवनात हा प्रॉब्लेम असतो की आपल्याला व्हॅल्यूच मिळत नाही, पाहिजे तेवढी व्हॅल्यू मिळत नाही. तर त्याच प्रश्नाची उत्तरं शोधूया. तर आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हालाही काही मदत मिळेल. तर बघा मैत्रिणींनो, त्याची एक तर 4-5 कारणं आहेत. आता मी तुम्हाला 2 कारणं सांगते फक्त. आपण काय करतो, आपण हाऊसवाईफ आहे ना, घरची सगळे कामही करतो. आपण काय म्हणतो, नाही माझ्या पूर्ण जबाबदाऱ्या करून मी सगळं करणार आहे. मान्य आहे, आपण सगळं पूर्ण करतो, पण आपण तेवढं स्वतःकडे दुर्लक्ष पण करतो, आणि याचमुळे आपल्याला घरात कमी लेखल्या जातं. आता तुम्ही म्हणाल की ताई तू असं का म्हणतेस? आपण सगळ्यात अगोदर गबाळ्यासारखं राहतो. तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये, तुम्हाला पटत असेल तर आपण गबाळ्यासारखं राहतो. तेच म्हणजे असे आता कसंही राहणं, वेणी घातली तर घातली, नाहीतर मग स्वतःला कमी लेखणं, खाण्यापिण्याकडे लक्ष न देणं, मुलांचं असं काही ताटात उष्ट असलं तेच खाऊन घेणं. कधी असं आपण स्ट्रिक्टली स्वतःला फॉलो केलं का, की योगा करतो, मॉर्निंग वॉकला जातो? नाही, मी म्हणतो माझे 4 कामं होतील. पटतंय ना? आणि दुसरी गोष्ट ती व्हिडिओच्या शेवटी सांगते, त्यांनी पण आपल्याला घरात भरपूर व्हॅल्यू मिळू शकते. तर बघा मैत्रिणींनो, त्या ताईच्या याच्यानुसार ना मला खूप विचार करायला भाग पाडलं. खरंच किती महत्त्वाची गोष्ट आहे ना हे. आपण ती अभ्यास करत आहे, आपल्यासारख्या भरपूर मैत्रिणी अभ्यास करत आहे, घर सांभाळत आहे, जबाबदाऱ्या पूर्ण करून सगळं करत आहे, तरी जर असं म्हणण्यात येतं तर किती म्हणजे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे या सगळ्या गोष्टींना. म्हणून तुम्हाला सांगते ना, दुःख करून घेण्यापेक्षा स्वतःचं महत्त्व इतकं वाढवा की समोरच्या व्यक्तीला आपल्याला आदर द्यावाच लागेल, समोरच्या व्यक्तीला आपल्याला किंमत द्यावीच लागेल. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? फोकस ऑन युअर सेल्फ, म्हणजे स्वतःवर लक्ष द्या. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, स्वतःवर लक्ष द्यावं लागेल, स्वतःच्या ग्रोथवर लक्ष द्यावं लागेल, स्वतःच्या सेल्फ रिस्पेक्टवर लक्ष द्यावं लागेल. मी स्वतः हॅप्पी कशी राहील त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देऊ ना, जेव्हा आपण स्वतःकडे लक्ष देऊ तेव्हा जगही आपल्याकडे लक्ष देते. आपण लक्षच देत नाही स्वतःकडे, कधीही झोपतो, कधीही उठतो, काहीही खातो, काहीही पितो, आणि त्यामुळे काय होतं, स्वतःच्या बॉडीकडे आपलं कधीच लक्ष नसतं ना, स्वतःच्या आनंदाकडे कधी लक्ष असतं. त्यामुळे आपण कमी लेखल्या जातो. याचाच फायदा भरपूर जण घेतात. म्हणून तुम्हाला सांगते, इम्प्रूव्ह युअर सेल्फ, इम्प्रूव्ह युअर ग्रोथ. तुमची गोल डिसाईड करा. मी म्हणून का सांगते तुम्हाला, तुमचे टार्गेट डिसाईड करा, तुमचे जे स्ट्रेंथ आहे ती ओळखा, स्वतःच्या हॉबीज ओळखा, जेणेकरून तुम्ही आनंदी राहायला शिकाल. आणि आपण स्वतः आनंदी राहिलो ना, जेव्हा आपण स्वतः आनंदी राहू तेव्हा आपला सेल्फ रिस्पेक्ट वाढतो, आणि सेल्फ रिस्पेक्ट वाढला, स्वतःचा आत्मविश्वास वाढला, तर जगही आपल्याला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करतं. आणि ते आपल्याला व्हॅल्यू देणारच, त्यांना द्यावीच लागेल, कारण आपण स्वतः व्हॅल्यू देतो स्वतःला. नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पटतंय की नाही, तर कारण मी तुमच्या कमेंटची आवर्जून वाट बघते आणि मला खूप उत्साह मिळतो तुमच्यामुळे. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील त्यामुळे तुम्ही नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या गरजू ताई आहे ना त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील. अशा भरपूर आपल्या आजूबाजूला किती गरजू ताई असतील, त्या अशा दुःखात रडत बसल्या असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ लवकर पोहोचता होतो लाईक केलं की, कारण यूट्यूब सजेस्टेड करतं त्यांना हा व्हिडिओ जर लाईक जास्त मिळाले तर. म्हणून तुम्हाला सांगते की लाईक करा, प्लीज लाईक करत जा, जेणेकरून 4 जणींना अजून व्हिडिओ मिळतील, आपल्याला त्यांची ऊर्जा मिळेल.
आणि जे एक दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हणजे सांगणार होते असं म्हटलं होतं, ते कारण म्हणजे ना अर्निंग. जेव्हा आपण अर्निंग सुरू करतो ना आपली स्वतःची, तेव्हा आपोआप आपल्याला व्हॅल्यू मिळायला सुरुवात होते. आता बघा, आपण घरात दिवसभर काम करा तुम्ही, पण अर्निंग नाही आहे ना, त्यामुळे त्या कामाला महत्त्व नाही आहे. तेच जर तुम्ही अर्निंग बाहेर जाऊन म्हणजे बाहेर गेलेत आणि कमवायला सुरुवात केली पैसे, तर आपल्याला महत्त्व प्राप्त व्हायला लागतं. पण माझ्या मते तर हाऊसवाईफ जास्त मेहनत घेतात पण त्यांना व्हॅल्यू मिळत नाही. हे असा सगळा न्याय असतो. म्हणून तुम्हाला सांगते, अर्निंगही तेवढंच महत्त्व असते आणि जिथे अर्निंग असते तिथे व्हॅल्यू असते, असं या कलियुगात सुरू झालेलं आहे. पण हे चुकीचं आहे. स्त्रीला एक तिची व्हॅल्यू मिळालीच पाहिजे, पण जेवढं निरपेक्षपणे समजलं पाहिजे सगळ्यांना. म्हणून सांगते, स्वतःची ग्रोथ करा, स्वतःचा सेल्फ इंडिपेंडन्स वाढवा, स्वतःला इतकं मजबूत बनवा, स्वतःला इतकं सेल्फ रिस्पेक्ट बनवा. याविषयी आणखी आपण 2-3 आणखी एक गोष्ट सांगायची राहिली ना, स्वतःला घरी जरा व्यवस्थित आणि पद्धतशीर ठेवा. मी का सांगते असं, कारण आपण जेव्हा स्वतःला आपल्या नजरेनं बघतो ना आरशामध्ये, तेव्हा आपला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो. तेच कसे केस विस्कटलेले, तो बांधलेला असा जुडावर, हा ठीक आहे आपण अभ्यास करतो, आपल्याला वेळ मिळत नाही ती गोष्ट वेगळी असते. पण जरा आपल्याला वेळ मिळाला की स्वतःला आवरायचं, 15 मिनिटं सकाळी द्यायची, 15 मिनिटं रात्री द्यायची. आणि याविषयी आपण बोलूया नंतर, पुढे येणाऱ्या व्हिडिओ ते मी सांगेल तुम्हाला. थोडं मॉइश्चरायझर, थोडं सनस्क्रीन, त्यानंतर फेस वॉश व्यवस्थित यूज करावं. त्यांनी करून काय होतं, स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढतं आणि या सगळ्यामुळे खूप फरक पडतो. स्वतःची ग्रोथ व्हायला भरपूर फरक पडतो, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि आपल्याला महत्त्व जे व्यक्ती देत नाहीत ना त्यांच्या नजरेत पण फरक पडतो. म्हणजे आपण स्वतःला महत्त्व देतोय ना, आपण स्वतःला महत्त्व देतोय, त्यामुळे त्यांच्या पण नजरेत फरक पडत असतो. म्हणून सगळं हे चालू करा. आता यासमोर आणखी व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल मी, की स्वतःमध्ये आपण कसा विकास घडवून आणू शकतो, स्वतःची ग्रोथ कशी करू शकतो, स्वतःची व्हॅल्यू कशी वाढवू शकतो. त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत जुळून राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला यापुढील पण व्हिडिओ मिळतील. चला तर भेटूया लवकरच. बाय.